गेले काही दिवस सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके हजारो तरुणांसोबत जंतर मंतरला बसले होते. अर्थात आपण पाहिलं असेल, हे आंदोलन हे फक्त काही जंतर मंतरचं राहिलं नाही, हे देशभराचं झालं. द होल कंट्री पिक्ड अप दिस प्रोटेस्ट ॲज इफ इट बिलॉंग्ड टू ईच ऑफ अस. When I heard that Dharmendra Pradhan has submitted his resignation, I had tears in my eyes because this is the first time that this new generation, Gen Z and Gen Alpha, all of these people who we thought are only teaching us new words, have taught us courage, shown us how we should protest, and that the strongest dictatorship can bend in front of real power, that is national unity. सभी जब साथ में आते हैं, जब हमारी आवाज़ एक होती है, जब हाथ में तिरंगा होता है, जब दिल में देश प्रेम होता है, तो कोई भी तानाशाह झुक जाता है. वो कल हमने करके दिखाया, आज भी हमने देखा. मुंबईत तर तुम्ही पाहिलं असेल छत्रपती शिवाजी महाराज पार्क, हे तर एक केंद्रबिंदू झालेलं आहे. आणि ह्या केंद्रबिंदूला पुन्हा एकदा मी आपल्याला उद्या इन्व्हाइट करत आहे. सगळ्यांनी एकत्र यावं. 26 जुलै सकाळी 10 वाजता उद्या जल्लोष तर आपण साजरा करूच, कारण हा मोठा विजय. पण जल्लोष साजरा करत असताना पुन्हा एकदा आपल्याला विचारायचं आहे की दिल्लीत जे तरुण बसले होते आंदोलनाला, किंवा देशभरात जिथे जिथे ज्या ज्या तिकडच्या पोलीस ऑफिसर्सनी त्यांच्यावर अत्याचार केले असतील, लाठीचार्ज केला असेल, गंजलेले खिळे लावून लाठ्या मारल्या असतील, टिअर गॅस सोडला असेल, अगदी गोळीबार करायच्या तिथपर्यंत पोहोचले असतील, बंदुका तर धरल्या होत्या, आपण पाहिलं होतं, रोखल्या होत्या. ह्याचा जाब आपण विचारणं गरजेचं आहे. क्वेश्चन्स विल बी आस्क्ड, accountability will be asked for. I think for that we need to all come together, celebrate the moment, and yet ask further questions of who ordered the lathi charge on students, why the atrocities on students, if the government always knew that they were in the wrong. Yet this is a celebration of the unity of India. Tomorrow come to Shivaji Park, 26 July, 10 a.m. Come with a tiranga in your hand and national pride in your heart. Inviting all of you for tomorrow's protest. Let's be one India. धन्यवाद.